हो, हे अगदी खरं आहे. गावातल्या सरपंच लग्न आश्रमशाळेत होत आहे. का होत आहे ह्याचं कारण मी तुम्हाला नक्कीच सांगते. पण आम्ही पोहोचलो होतो इथं आणि आमच्या बंजारा समाजाच्या ज्या महिला आहेत ना, त्यांचा पारंपरिक पद्धतीचा इथं डान्स होता. तर तो तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की त्याचं लग्न इथं का केलं आश्रमशाळेत. हे ते सरपंच आहेत बघा, ज्यांनी ना पैसा तर नाही पण माणसाची खूप मनं जिंकली आहेत. आणि फक्त सरपंच नाही तर असा लाडका सरपंच आहे तो. आणि एकदम सिंपल लग्न केलं होतं त्यांनी, कारण की जगाला समाजाला असा एक जावा संदेश की ना, जिथं आता खूप लोक असं दिखावा करतात, खूप पैसा खर्च करतात लग्नासाठी, तर तिथं त्याचं असं म्हणणं होतं की मी एक आहे सरपंच, थोडंफार लोक मानतात मला, तर बाबा मी असं छोटंसं काहीतरी लग्न करतो की समोरच्यालाही नको कर्जबाजारी व्हायला आणि आपल्यालाही जास्त काही खर्च व्हायला नको. ह्या हेतूने त्याने असं छोटंसं लग्न करायचं ठरवलं. खरं तर त्याला ना बनायचं होतं विराट कोहली, म्हणजे क्रिकेटर. जेव्हा माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा तो क्रिकेट खेळायचा. अगदी कितीतरी वर्ष तो क्रिकेटच खेळत होता. पण कोरोनामध्ये तो घरी आला गावाकडे आणि तिथले रस्ते वगैरे खूप खराब होते. तर तो राहिला तर राहिलाच आणि सरपंच नसतानाही तो गाववाल्यांची खूप मदत करायचा आणि लाईट वगैरे लावायचा. असं त्याने खूप माणसाची मनं जिंकली आणि तो सरपंच बनून आला. आणि आमच्या फॅमिलीलाच नाही तर पूर्ण गावाला त्याच्या लग्नाची हे होती बघा. आणि त्याच्या लग्नात खूप सगळ्यांनी एन्जॉय केला, आहेर वगैरे केला. मी जास्त व्हिडिओ बनवला नाही कारण की मी कामातच होते. आणि त्याच्या लग्नाच्या दिवशी त्याच्या हळद होती, तेव्हा आम्ही हळद लावून गेलो डान्स करायला. पण आमच्याकडे लहान भावाची हळद असली ना, तर मोठ्यांना पण हळद खेळायला लावतात. तर आमच्या धीराने आम्हाला जबरदस्ती बसून असं हळद वगैरे कार्यक्रम केला, खूप एन्जॉय केला, खूप मज्जा आली, डान्स म्हणा सगळं. तर व्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.